आजचा विषय संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल सरकारचं किती कट कारस्थान आहे. त्यांच्या विषयाला बाजूला सारून जुने पुराणे प्रकरण बाहेर काढून मराठा आणि ओबीसी वाद कसा पुढे येईल. जे हत्येचे मारेकरी आहेत त्यांच्यापासून किंवा हत्येमध्ये अप्रत्यक्षपणे ज्यांचा सहभाग आहे त्याच्यापासून विषय कसा डायव्हर्ट करायचा हे प्रकरण सध्या सरकार करत आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला हा 18 पगड जातीचा माणूस सरकारला पुरून उरणार आहे. त्यांना न्याय दिल्याशिवाय राहू देणार नाही. आणि तुम्ही जो मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करताय तो कितीही स्वप्न पहा, मराठा आणि ओबीसी वाद हा होऊ देणार नाहीत. होणारही नाही. बाप जन्मामध्ये होणार नाही हो तुमच्यानं. कितीही जरी प्रयत्न केला तरी तुम्ही रोज काहीही निरनिराळे कडकारस्थान करत राहा. आम्हाला समाजाला रस्त्यावर जरी उतरावं लागेल तरी आम्ही उतरू, न्याय घेऊ. तो शासनातला मंत्री असो, आमदार असो, कुणीही असू दे, आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देणार म्हणजे देणार. संतोष कुटुंबियाच्या पाठीमागे हा 18 पगड जातीचा समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे. तरीही एक लक्षात ठेवा, सरकार हे तुम्हाला खूप महाग जाणार आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हा समाज पाठीमागं कधीही हटणार नाही. समाज बांधव म्हणून आम्ही संतोष